एका दिवशी श्याम आजीकडे आला. आजी, ए आजी, आजी आपल्या शेजारच्या गावामध्ये यात्रा भरल्या, त्या यात्रेमध्ये मला जायचं बरं का, मला 10 रुपये देशील का? आजी मला 10 रुपये देशील का? आजी म्हणते हो बाळा. श्याम आपली टोन एवढी मागतो व खेळायला जातो. आजी आपल्या भाकरी करून घेते, भाजीला फोडणी देते व श्याम खेळून आजीकडे येतो. आजी, ए आजी, आजी मला उद्या बिगीन उठव बरं का, मी तसा झोपी जाईल व गावातील लोक जातील. आजी म्हणते बाळा तुला उद्या बिगीन उठवते. आजी आता मला भूक लागली, आता जेवायला वाढ, उद्या मी यात्रेला जाणार आहे. आजी चुलीवरला गंज खाली उतरल्या आजीच्या हाताला चटका बसतो व श्याम बघून घेतो व आजी व श्याम झोपी जातात. झोपी गेल्यावर सकाळ पडल्यावर आजी आपलं काम करून घेते व श्यामला हाक मारते. ए श्याम, ए श्याम. श्याम टून कुणी उडी मागतो व बाहेर येतो. बाहेर आल्यावर श्याम आजी आपल्या श्यामला अंघोळ घालते, नवीन कपडे घालते, केस विसरून देते व गावातले लोक यात्रेला चाले की श्याम त्यांच्या बरोबर यात्रेला जातो. आजी बघता श्याम दूर जातो व थोड्या वेळामध्ये यात्रेकडे बघतो. थोड्या वेळामध्ये यात्रेमध्ये पोहोचल्या की ते झुल्याकडे बघतो. वाव किती भारी आहे झुला असं म्हणतो व ते खिशामध्ये हात घालतो. त्याच्या मनात काय वाटलं ते खिशातून हात बाहेर काढतो. एका मोठ्या आकाशी पाळण्याकडे जातो व वाव किती भारी आकाशी पाळणा म्हणतो, मला खूप आवडला म्हणतो व ते खिशामध्ये हात घालतो. त्याच्या मनात काय वाटलं ते खिशातून हात बाहेर काढतो. एका छोट्याशा मिठाईच्या दुकानाकडे जातो. त्या तिथं बालुशाही, जिलबी व सगळे पदार्थ होते व त्यानं खिशामध्ये हात घालता त्याच्या मनात काय वाटलं ते खिशातून हात बाहेर काढतो. एका छोट्याशा भांड्याच्या दुकानाकडे जातो. त्या मामाला विचारतो मामा ही सांडशी कितीला आहे? ते मामा फक्त म्हणतो 12 रुपयाला आहे. मामा फक्त माझ्याकडे 10 रुपये देचाल का 10 रुपयामध्ये? बाळा तुला काय काम आहे सांडशीचं? मामा मला खूप मोठं काम आहे, देचाल का 10 रुपयामध्ये सांडशी? ते मामा 10 रुपयामध्ये त्याला सांडशी देते व थोडे मग खूप जत्रा फिरतो व थोड्या वेळामध्ये गावातील लोक घरी चालले की श्याम त्यांच्याबरोबर घरी जातो. आजी आपल्या नातवाची वाटच पाहत होती. तेवढ्यामध्ये श्याम दिसतो. श्याम बी घर जवळ आला म्हणून टुन उड्या मारत राहतो व श्याम बी आजी आजी म्हणतो व श्याम आजी जवळ येऊन फुबारतो. आजी श्यामला प्रश्न विचारते. श्याम तू काय काय खाल्लं, काय काय फिरलं, काय काय बघलं सांग बरं मला. आजी मी आकाशी पाळणा बघला, झुला बघला, मला खूप आवडला बघ आकाशी पाळणा झुला. आजी मी मिठाईचं दुकान, भांड्याचं दुकान, मग खूप दुकानं बघले बघ. श्याम आजी श्यामला गंमत करते. श्याम तू माझ्यासाठी काय आणलं बघू बरं. आजी तू डोळे झाक, मी तुझ्या हातावर देतो. आजी तू डोळे झाक, मी तुझ्या हातात देतो. आजी म्हणते श्याम तुझी ही काय गंमत? आजी तू डोळे तर झाक, मी तुझ्या हातावर देतो. आजी आपले डोळे झाकते व श्याम खिशातून चिमटी काढतो व आजीच्या हातावर देतो. आजी अशी चापून बघते तर काय आजीच्या डोळ्यामध्ये धारा गळतात व आजी म्हणते, आजीच्या मनात वाटते माझ्या श्यामनं फक्त काहीच नाही खायला, फक्त माझ्यासाठी फक्त चिमटा आणला अशी म्हणते व आजी आपल्या नातवाला गळ्याला लावते व घरामध्ये जाते. घरामध्ये गेली. मित्रांनो तुम्हाला माहित असेल या पुढचं कारण काय? या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आज आपल्याकडे एकमेकांशी मर्डर करणाऱ्या पिढ्या तयार झाल्यात, परंतु आपल्याला मनाला चांगला चटका लावून जाणारे व मनातला चांगला विचार करणारे आपल्याला पिढ्या तयार करायच्या आहेत. धन्यवाद.